नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, पुन्हा एकदा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुमचं मनापासून स्वागत करतो। निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, कॅबिनेट कृषी मंत्री माननीय नामदार दत्तात्रय मामा भरणेंनी। निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे। निर्णय असा आहे की जी मुलं महाराष्ट्रातली CET देतात, म्हणजे MHT CET कॉमन एंट्रन्स टेस्ट, ज्या मुलांचा A ग्रुप असतो म्हणजे PCM ग्रुप असतो, ती मुलं फक्त इंजिनिअरिंगला, आर्किटेक्चरला आणि टेक्निकल ब्रांचेसला जाऊ शकत होती। आणि ज्या मुलांचा PCB ग्रुप असतो, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, ती मुलं फार्मसी, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशरी, बायोटेक्नॉलॉजी अशा नॉन टेक्निकल फील्डला जात होती। पण आज एक महत्त्वाचा निर्णय आपल्या माननीय नामदार दत्तामामा भरणे म्हणजे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी घेतला आहे, आणि तो निर्णय म्हणजे ज्या मुलांचा PCM ग्रुप आहे ते इंजिनिअरिंगला तर जात आहेत, पण त्याबरोबरीनं ते ॲग्रिकल्चरला म्हणजे कृषी पदवीसाठी सुद्धा जाऊ शकतात। हा एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। म्हणजे कृषी पदवीसाठी PCMमधून CET दिलेल्या गुणांनाही आता ग्रांट पकडलं जाणार आहे, ग्राह्य धरलं जाणार आहे। आणि असा निर्णय झाल्यामुळं आपल्याला वनशास्त्र व मत्स्य विज्ञान म्हणजे फिशरी आणि आपण जे आपलं क्रॉप सायन्स आणि बाकीचे सगळेच फील्ड ॲग्रिकल्चरमधल्या त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता। आणि तुमचं जे पुढचं एज्युकेशन आहे PCM ग्रुप असून देखील तुम्ही नॉन टेक्निकल ब्रांचेसमध्ये ॲग्रिकल्चरला, हॉर्टिकल्चरला, फिशरीला, बायोटेक्नॉलॉजीला त्या ठिकाणी जाऊन करिअर करू शकता। हा अतिशय महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। हा निर्णय दत्तमामांनी का घेतला, कधी घेतला, तर त्यांना अशा पद्धतीची एक शिफारस महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत केलेली होती। त्या बैठकीमध्ये त्यांनी हा निर्णय पास केला। ॲक्च्युली त्या संसदेचे ते अध्यक्षच आहेत, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री असल्या कारणानं, आणि हा धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। यापूर्वी फक्त PCB ग्रुपचे ॲडमिशन्स त्या ॲग्रिकल्चरच्या ह्या विविध कोर्सेससाठी केले जायचे, पण आता PCM ग्रुपवाल्यांचे सुद्धा होणार आहेत। याबद्दलची न्यूज आज मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर आणि त्याच्याचबरोबर फिशरी असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, या ब्रांचेसकडे जाण्याचा मुलांचा ओढा वाढावा म्हणून पण हा धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतलेला दिसतो आहे। कारण महत्त्वाची न्यूज बाळांनो, जर तुम्ही BSc ॲग्री केलं, हॉर्टिकल्चर केलं, बायोटेक्नॉलॉजी केलं, तर तिथून नंतर तुम्ही IBPSची एक्झाम देऊ शकता। IBPSची एक्झाम देऊन तुम्ही बँकेमध्ये ॲग्रिकल्चर ऑफिसर बनू शकता। एवढंच नाही तर तुम्ही MPSCची परीक्षा, कॉम्पिटिटिव्ह परीक्षा देऊ शकता, आणि ती परीक्षा देऊन महाराष्ट्र शासनाच्या सचिवालयामध्ये तुम्ही क्लास 1च्या पोस्टवर जाऊ शकता। कृषी अगदी आयुक्तांपर्यंत ह्या पदांपर्यंत तुम्ही जाऊ शकता। त्यासाठी तुम्हाला हा खरंच निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे या निर्णयाचं आपण सगळे स्वागत करूच। आपली जी अकॅडमी आहे गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी, ही फलटण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यातली किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातली एक अग्रगण्य कोचिंग इन्स्टिट्यूट आहे, जिथे 5वी ते 10वी आम्ही रेसिडेन्शियल बॅचेस फाउंडेशनच्या घेतो, आणि 11वी 12वीला आम्ही ॲग्रिकल्चरसाठी, इंजिनिअरिंगसाठी, NDAसाठी, एवढंच नाही तर IIT JEEच्या आणि नीटच्या सुद्धा स्पर्धा परीक्षांची तयारी त्या ठिकाणी करून घेतो। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या या कॉन्टॅक्ट नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा। आम्ही नक्की तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर ज्या मुलांना इंजिनिअरिंग झालं आहे, फार्मसी झालं आहे, पण हातात आता जॉब नाही आहे, तुम्हाला जॉब हवा असेल तर आमची विद्यासेतू कन्सल्टन्सी काम करते। तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर काम करा। आम्ही पुण्यातल्या मेट्रो सिटीमध्ये तुम्हाला चांगल्या नामवंत MNC कंपनीमध्ये जॉब मिळवून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आमच्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून करू। ही एक तुम्हाला ग्वाही या आजच्या न्यूजच्या माध्यमातून देतो। अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Instagramला फॉलो करा। धन्यवाद।